स्वागत आहे तुमचं सुनीता सिंपल कुकिंगमध्ये। आज आपण चहासोबत म्हणा किंवा नाश्त्यासाठी म्हणा गरमागरम चविष्ट अशी गोल भजी कशी बनवायची झटपट ते पाहणार आहोत। त्यासाठी इथे मी कांदा या पद्धतीने असा चिरून घेतलेला आहे, हिरवी मिरची या पद्धतीने बारीक कट करून घेतलेली आहे, कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेली आहे। सर्वात अगोदर इथे एक भांडं घ्यायचं आहे आपल्याला, त्यामध्ये बेसन पीठ घालून घ्यायचं आहे। इथे मी 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे। आपली भजी छान कुरकुरीत व्हावी त्यासाठी इथे मी 2 चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, ते घालून घेऊयात आपण। खूप जास्त घालायचं नाही, अगदी 2च चमचे घेतलेला आहे। हळद घालायची आहे इथे आपल्याला, हळद अर्धा चमचा घेतलेली आहे। लाल तिखट घालूयात आपण इथे 1 चमचाभर। इथे मी 1 ते 2 चमचे, छोटा चमचा आहे मसाल्याच्या डब्यातल्या, 2 चमचे लाल तिखट घेतलेला आहे। सोबतच इथे आपल्याला धना पावडर घेतलेली आहे, धना पावडर आपण 2 छोटे चमचे घालून घेऊयात। इथे आपल्याला जिरे देखील थोडेसे घालून घ्यायचे आहेत, इथे मी जिरे घेतलेले आहेत थोडेसे, ते घालून घेऊयात। आणि हे ओवा घेणार आहे मी हातावरती, 1 छोटा चमचा ओवा घेतलेला आहे, तो आपण हातावरती व्यवस्थित असा चोळून घालायचा आहे त्यामध्ये। हे या पद्धतीने आपण घातलेलं आहे। आणि आता हे सुरुवातीला अगोदर आपल्याला इथे मीठ देखील घालून घ्यायचं आहे, चवीपुरतं आपण इथं यामध्ये मीठ घालून घेऊयात। आणि अगोदर हे सर्व कोरडे जिन्नस आपल्याला व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत। हे या पद्धतीने आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। आणि थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे यामध्ये, एकदम पाणी जास्त घालायचं नाही आहे। हे आपण घट्टसर असं सुरुवातीला मळून घेऊयात। पीठ छान असं एकाच साईडनं आपल्याला एकाच दिशेने व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे। हे या पद्धतीने आपण थोडं थोडं पाणी घालून हे पीठ आपलं छान असं भिजवून घ्यायचं आहे। हे पहा, इथे आपलं पीठ खूप छान असं हलकं बनून तयार झालेलं आहे, पाहू शकता इथे तुम्ही। हे या पद्धतीचं आपल्याला पीठ असं बनवून घ्यायचं आहे। 1 मिनिटभर तरी आपण हे पीठ छान असं फेटून घ्यायचं आहे। हीच महत्त्वाची टिप तुम्हाला सांगायची होती की गोल भजी करताना किंवा इतरही भजी करताना पीठ आपण 1 ते 2 मिनिट छान असं एकाच दिशेनं फेटून घ्यायचं आहे, म्हणजे आपली भजी खूप खुसखुशीत आणि हलकी फुलकी बनून तयार होतात। आता यामध्ये हे सर्व साहित्य आहे ते आपण एक एक करून घालून घेऊयात। इथे आपण सुरुवातीला अगोदर कांदा घालून घ्यायचा आहे, तुम्हाला भजी कितपत बनवायची आहे त्यानुसार घालून घ्या। इथे कोथिंबीर घातलेली आहे आणि हिरवी मिरची आहे ती देखील आपण यामध्ये इथे घालून घेऊयात। हे सर्व साहित्य आता आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। इथे आपलं पीठ छान असं एकसारखं मी फेटून घेतलेलं आहे, पाहू शकता इथे या पद्धतीने बनवायचं आहे। सर्वात शेवटी इथे आपल्याला थोडासा हिंग देखील घालून घ्यायचा आहे। आणि इथे मी खायचा सोडा अगदी पाव चमचाच घेतलेला आहे, तो घालून घ्यायचा आहे। आणि वरून थोडंसं आपण किंचितसं पाणी देखील घालणार आहोत। आता हिंग आणि सोडा हे दोन्हीही व्यवस्थित आपण एकाच दिशेने पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात। हे या पद्धतीने व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। आता आपण एका गॅसवरती कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे। एकदा आपल्याला मीठ वगैरे सगळं बरोबर आहे का ते देखील चेक करून पाहायचं आहे। इकडे गॅसवरती कढईमध्ये आपलं तेल हलकंसं गरम झालेलं आहे। आता आपण यामध्ये थोडीशी भजी घालून घ्यायची आहे, आपण हातानेच भजी सोडणार आहोत। हे या पद्धतीने थोडं थोडं करून आपण भजी बनवून घ्यायची आहे। खूप जास्त तेल गरम झालं असेल तर गॅस बंद करा थोडा वेळ तुम्ही पण। इथे या पद्धतीने आपण भजी सोडून घेऊयात। इथे एका साईडनं होत आलेली आहेत, आता आपण ही भजी दुसऱ्या साईडनं देखील पलटी करून घ्यायची आहे। खूप छान अशी आपली भजी बनवून तयार होतात। कधी कधी चहासोबत वगैरे किंवा असंच नाश्त्याला वगैरे तुम्ही ही गोल भजी बनवून खाऊ शकता। इथे आपली भजी व्यवस्थित झालेली आहे, खूप जास्त करपवायची पण नाहीत। आपण एका साईडला असं करून तेल पूर्णपणे निथळून घेऊयात आणि एका बाउलमध्ये आपण हे काढून घेऊयात। याच पद्धतीने आपण सर्व भजी बनवून घेऊयात। तर मैत्रिणींनो, इथे आपली गोल भजी छान अशी गरमागरम खुसखुशीत खमंग बनून तयार झालेली आहेत। रेसिपी अगदी साधी सोपी आणि आपल्या उपलब्ध साहित्यामध्येच दाखवलेली आहे। आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनलवरती नवीन असाल, सबस्क्राईब केले नसेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉनही प्रेस करा। धन्यवाद।